जय भीम. नमो बुद्धाय. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये या पूर्ण भारतामध्येच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की 50% लोकांना 70% लोक लुटायले. त्याच्यामध्ये महसूल विभाग असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य विभाग असेल, सर्व ठिकाणी लूट चालू आहे. शेतकऱ्याला फक्त लुटायचे. मग ते कोणत्याही चरात जाऊन लुटणं का होईना, ह्या पद्धतीचं आज रोजी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सर्वच राज्यामध्ये प्रकरणं चालू आहेत. आणि दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्राचं असं झालंय, काही सेंटर ज्या परिसरातले कलेक्टरने, BOने, COने जाऊशनी त्याचा एवढा सत्यानाश केला की जवळजवळ एका शाळेमधले 50 लेकरं फेल केलेत. 50चा, कुठला 40चा, कुठला 70चा अशी आकडेवारी आहे. आणि काही सेंटरवर गेलेच नाही. म्हणजे त्या ठिकाणचा रिझल्ट असा आहे, 80च्या पुढं 90, 92, 94, 97 असा रिझल्ट आहे. तर हे जे शिक्षण क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये जे गोरगरिबांचे लेकरं खेड्यापाड्यातून जे शिकतात, तर ह्या लेकरांचं प्रचंड नुकसान ह्या बोर्डाने केले यावर्षी. तर मी प्रत्येक विद्यार्थ्यांना नम्र विनंती करतो की खचून जाऊ नका. नालायक बसलेले आहेत, नालायकाला नालायकपणाच करता येते. परंतु तुम्ही तुमच्या माध्यमातून जसंही जे करता येईल, IT असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, टक्केवारीच नाही तर करणार काय. टक्केवारीमुळं तुमचं फार नुकसान झालं याची मला खंत आहे. आणि मी असं का म्हणतो, मी म्हणजे कोण, की एक सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारा व्यक्ती हो. गेल्या 25 ते 30 वर्षापासून मी या सरकारचे धोरणं कसे अवलंबतात, ते काँग्रेस सरकार असो, भाजप असो, कुणी असो. भाजपमध्ये तर सगळे भ्रष्टाचारी, सगळे चोरच आहेत, एक बी शाहू नाही. कारण यांचे जर धोरणं चांगले असते किंवा यांची नीती चांगली असती तर हा दिवस बघायला मिळाला नसता. कारण यांनी 2020-19ला कोरोना आणला. कोरोनाच नव्हता पण आणला, जबरदस्ती धरून बांधून मुसलमान करणे, बस हेच याचा अजेंडा होता. त्यावेळेस जवळपास 70 लाख लोक मेले किंवा मारले, असाच आक्षेप घ्यावा लागणार आहे. कारण की यांनी प्रायव्हेट दवाखान्यामधल्या कोणत्याच डॉक्टरचं काही चालू दिलं नाही. मग यांच्याकडेच कुठून लस येत होती? बरं, त्या लसीचं कोणतं यायनं टेस्टिंग वगैरे बी केलेली नव्हती. मग कशाच्या आधारावर लोकांना यांनी लसा दिल्या? बरं ठीक आहे, त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राचं 2 वर्ष त्या लेकरांना 10वी असो, 12वी असो, कितवी असो, पास जा तुम्ही. मग हे धोरणं जे निर्माण केले, त्या ठिकाणी त्या लेकराची परीक्षा व्हायला पाहिजे होती, त्या ठिकाणी त्या लेकराला पुढं पाऊल टाकता येत होता, त्यावेळेस सोडून दिलं मोकळं. यावेळेस काय केलं, लगेच इकडून नाही असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, ह्या शाळेवर असं, त्या शाळेवर तसं, इथं लय कडक वातावरण, हे नुसता गोंधळ करून टाकला. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी लाचारी झाली, एवढे दलिंदर झाले. जे संस्था चालक येतात ते 10-10 हजार, 15-15 हजार, 20-20 हजार एक विद्यार्थ्याकडून घेतात आणि आम्ही सांगतात आम्ही तुम्हाला त्या लेकरांना चांगल्या पद्धतीने टक्केवारी मिळवून देऊ. आणि लोक बी ग्रामीण विभागातले त्याला वाटतं बाबा जाऊ द्या, आपल्या शेतीत आपण शेती करतो, आपले लेकरू तरी शिकलं पाहिजेत, पुढं गेलं पाहिजेत म्हणून त्या लालचीपोटी पैसे देतात आणि हे लोक पुढे अशी झकमारी करतात. ठीक आहे, हा मुद्दा इथपर्यंत झाला. दुसरा मुद्दा असा आहे, आज रोजी महाराष्ट्रामध्ये जे वर्गीकरणाचा जो मुद्दा गाजून राहिला, प्रत्येक ठिकाणी हिंगोली, वाशिम,
बीड, अमरावती, नागपूर, गडचिरोली ह्या ठिकाणी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं. त्याच्या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रत्येक जणांनी, विचारवंतांनी आपल्या अकलाचे तारे तोडले. अरे तारे तोडताना थोडासा विचार तरी करायला पाहिजेत होता. 1960-61च्या जनगणनेनुसार आज रोजी जर मातंग समाज म्हणत असेल आम्हाला आरक्षण त्या ह्याच्यावर द्या, 61च्या आकडेवारीवर द्या, तर मग आतापर्यंत तुमची लोकसंख्या वाढली नाही का? आतापर्यंतची तुमची 15 वर्षात 61 पासून आता किती 60 वर्ष झाले. 60 वर्षामध्ये लोकसंख्या किती वाढली असेल? बौद्धांची 96 लाख झाली तर तुमची किती झाली असेल? बरं, एक दुसरा मुद्दा असा आहे की ते ज्या वेळेस शाळेमध्ये जातात त्यावेळेस काय लिहितात टीशीवर? हिंदू मांग. मग ज्यावेळेस तुम्ही हिंदू बी म्हणता, मांग बी म्हणता, मग तुम्ही एसी कॅटेगरीमध्ये कसे येता? ज्यावेळेस तुमच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला अल्ट्रासिटी करायला पळता. ही कितपत योग्य आहे? अरे ज्या ठिकाणी, ज्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं वागायला पाहिजे ते वागणं पाहिजेत नाही. नोकरीमध्ये आरक्षण पाहिजेत, बाबासाहेब पाहिजेत नाही, बाबासाहेबाचा फोटो पाहिजेत नाही, बाबासाहेबाचा झेंडा पाहिजेत नाही, बाबासाहेबांची जयंती पाहिजेत नाही. कुणीकडे बी गेलं की नाही त्यांचे लग्न बी तसेच. अरे तुम्ही हिंदू नाही, आदर बॅकवर्ड क्लास. ज्यावेळेस बाबासाहेबांनी SC ST OBC 3 गट बनवले त्यावेळेस पासून तुम्हाला एक कळायला पाहिजेत होतं. आम्ही कोणावर आक्षेप घेत नाही ना, आम्हाला काही घेणं देणं बी नाही. नुकसान तुमचंच आहे, आमचं काहीच होणार नाही. त्याच्यामधला मुद्दा असा आहे की ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण होते, परिस्थिती निर्माण कोणी केली? आता RSSच्या लोकांनी. किती लोक आहेत 59 जातीमधले? याची आकडेवारी तरी द्या ना, की आमच्यासोबत इथल्या जाती येतात, इतक्या जाती या वर्गात टाकू, अ मध्ये टाकू, इतक्या जाती क मध्ये टाकू, इतक्या जाती ब मध्ये टाकू. हे ठरवणार कोण? तुम्ही ठरवणार? एकदा ठरवत असते. समूह असतो तो, आणि समूहाला तोडायचं काम करू नका. आणि जर तुटायचं तर तुम्ही एकटे तुटा, काही फरक पडत नाही. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या परिसरामधून जे जे आंदोलनं झाले आम्ही आतापर्यंत ते चांगल्या पद्धतीने बघितले, चांगल्या पद्धतीने विचारवंताचे विचार ऐकून घेतले. परंतु आतापर्यंत त्या विचारवंताला कुणाला सांगता आलं नाही की हे काहून व्हायले, याचं कारण काय? RSSनं त्याच्या सोयीचा समाज निवडला. कारण की त्याच्या सोयीचा समाज याच्यासाठी पाहिजे की आता हे लोक काय झुकायला तयार नाहीत, चंभार झुकत नाहीत, बौद्ध झुकत नाहीत, मग आमच्या सेवेसाठी कोणी ना कोणीतरी लागल ना. परिस्थिती ही आहे. या लोकांच्या लक्षातच यायला तयार नाही. यांचं चालू आहे नाही आम्हाला 1960 आणि 61च्या आकडेनुसार. अरे बाबा, मागं जाता येत नसतंय. मुद्दा त्यावेळेचा आता घ्यायचा नसतोय. ठीक आहे, कोणाची उन्नती झाली असेल, कोणाची नाही झाली असेल. कितीतरी अजूनही बघतो आम्ही ग्रामीण विभागामध्ये लोक शेतीच करतात, आणि मातंग समाजामध्ये पाहतो आम्ही कोण काय करते, किती शिकलेत, किती पुढे गेलेत. ज्याला माहिती पडलं, ज्याला कळलं तो पुढं गेला, आणि जो अटकून राहिला. 5वी 10वी वाल्याला कुठलं पद भेटत नसते, आणि याच्यामधून समाजाची उन्नती होत नसते. समाजाची अधोगतीच्या मार्गावर सध्या चालू आहे. अबकडचा मुद्दा जो चालू आहे, समाजाची अधोगतीच होणार आहे, याच्यामधून प्रगती होणार नाही. हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. कुणाला पटो ना पटो हे माझे स्वतःचे विचार आहेत. मी काय कोणाच्या भावना दुखवण्यासाठी व्हिडिओ तयार करत नाही आहे. मी प्रत्येक समाजाच्या लेकराच्या, प्रत्येक समाजाच्या भविष्यासाठी आतापर्यंत 30 वर्षापासून समाजसेवा क्षेत्रामध्ये काम करतो, आणि प्रत्येकाला माझ्याकडून जेवढं होते तेवढा न्याय मिळवून देतो. जय भीम, नमो बुद्धाय.